राधे राधे। या वर्षीची हळदी कुंकाची थीम आहे वृंदावन थीम। त्याप्रमाणेच मी राधाचा लुक घेतलेला आहे आणि आपली रांगोळी मी काढलेली आहे। यामध्ये राधा आणि कृष्ण काढलेले आहेत, त्यावर मोती, कुंदन आणि कलरफुल रांगोळी काढलेली आहे। मी राधा कृष्णाचं नाव पण मल्टी कलरनेच लिहिलं आहे। आणि मी यापूर्वीच गणपतीसाठी मी असे मोरपिसाचे पॅच बनवले होते, ते मी इथे यूज केले आहे। थोडंसं फुलांच्या पाकळ्यांनी डेकोरेशन केलेलं आहे। त्यामध्ये पण मी आपले मोरपिसाचे पॅच लावले। हो, घरात आल्यावरती लगेच वृंदावनचा एक फील आला पाहिजे म्हणून मी सगळीकडेच फुलांच्या माळा आणि फुलांचं डेकोरेशन केलं आहे। इथे माझ्याकडे ढोल होता, त्याच्यावर असाच एक कॅन्डल होल्डर ठेवलाय आणि त्यावर मटके ठेवून त्यात मी दिवा लावलेला आहे। दोन समयांना मी राधा आणि कृष्णासारखं ड्रेसिंग केलेलं आहे। परत मी इथे कृष्ण बनवला आहे आणि राधा बनवली आहे, त्यांना ज्वेलरी घातलेली आहे। राधाला पण मी उलनच्या सहाय्याने वेणी बनवली आणि सगळी ज्वेलरी कुंदन आणि स्टोनच्या सहाय्याने घातलेली आहे। इकडे पण मी एक पॅच असाच ठेवलेला आहे, त्यावर मडके ठेवून कॅन्डल लावलेला आहे। ती घागर सजवलेली आहे, त्यात बासरी ठेवली आहे। माझ्याकडे ऑलरेडी इथे राधा कृष्णाची सुंदरशी फ्रेम आहे। बाजूला दोन मोर आहेत, तिथे मी वेल सोडले आहे। ऑपोजिट साइडच्या वॉलला राधा कृष्ण ऑलरेडी आहेत माझ्या वॉलला, तिथे मी फुलांनी डेकोरेट केलंय आणि माळा सोडलाय। परत भिंतीवर माझं एक असंच राधाकृष्णाचं हँगिंग आहे, त्याच्या बाजूला पण मी असे हिरवे वेल आणि फुलांचे वेल सोडलेले आहेत। कृष्णाची थीम आहे, तर मी आज 56 भोग बनवलेले आहेत कृष्णासाठी। कृष्ण ही माझा मल्टी कलर आहे आणि मी त्याला ह्या मातीच्या स्टूलवरती ठेवलेला आहे। 56 भोग बनवलेले आहेत। इकडे मी गाय आणि वासरू ठेवलेला आहे, वृंदावन ठेवलेला आहे, कृष्णाची भक्त मीरा ठेवलेली आहे, भगवद्गीतेचं एक छोटंसं पुस्तक इथे ठेवलेलं आहे। दोन दांडिया दोन साइडला ठेवल्यात। इथे कृष्ण ठेवलेला आहे पाण्यामध्ये आणि त्याला आवडीचे पदार्थ मी इथे ठेवलेत, सुंठवडा, लोणी, दूध, खडीसाखर, मिश्री। आणि बॅक साइडला इकडे मी यशोदा माता ठेवली की जी माखन बनवते आणि तिथेच माखनचोर कानाची मूर्ती ठेवलेली आहे। तिथे मंदिर ठेवलेलं आहे मी, ते वृंदावनचं मंदिर तुम्ही समजू शकता। आणि मागे राधाकृष्ण उभे आहेत, बाजूला दोन करंडे उभे केलेत आणि मागच्या साइडला गवळणी रास खेळत आहेत। टेबलच्या समोर असं पॅचच्या सहाय्याने मी रांगोळी तयार केली आहे आणि जे माझ्याकडे असे कापडी हत्ती होते ते दोन्ही साइडला, एका साइडला दोन आणि एका साइडला दोन असे अरेंज केले। अशा माळा सोडलेल्या आहेत, त्यामुळे खूप सुंदर लुक आलेला आहे। सुवासिनींना वाणासोबत देण्यासाठी गुलाबाचे फूल आणि मोरपीस ठेवलेले आहे। बॅक साइडला ह्या ग्रीन बॅकड्रॉपमुळे खूपच सुंदर लुक आला आहे आपल्या थीमला। वाणासोबत जे तिळगुळ आणि तिळाचे लाडू द्यायचे त्याचीही पॅकिंग मी केलेली आहे। सुवासिनींना वाण देण्यासाठी मी हे मोत्याचे दिवा महिरप बनवलेले आहेत। आणि नाश्त्यासाठी आपली वृंदावनाची थीम आहे, तर वृंदावन स्पेशल कचोरी आणि वृंदावन स्पेशल पेढा हा ठेवलेला आहे। कृष्णाची थीम आहे, वृंदावनाची थीम आहे, म्हणून मी कृष्णाचाच एक श्लोक असलेला असा हँगिंग ऑनलाईन मागवलेला आहे अमेझॉनवरून। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। थँक यू।